नमस्कार, मी ऋषी देसाई. या क्षणाच्या मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया. खरं तर राजकारण घराच्या बाहेर ठेवायचं असतं, ते आत आल्यानंतर काय होतं हे आता महाराष्ट्र पाहतोय आणि याला कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटलांचं एक वक्तव्य. शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही, मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सुजय विखेनं आता 1999 ची पुनरावृत्ती होणार असल्याचं सांगत थेट पवारांना आव्हान दिलंय. एकूणच या क्षणाच्या दोन मोठ्या बातम्या. पवारांच्या वक्तव्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल असं पवारांनी बोलायला नको होतं, आता बोलण्याची गरज काय. 1991चा संदर्भ दिला तर सुजय विखेनं आता 91 नाही 99 ची पुनरावृत्ती होणार असं म्हणत थेट पवारांना आव्हान दिलंय. त्यामुळे एकाच वेळी दोन पक्षातले दोन नेते पवारांच्या रडारवर आलेत. 91 ची पुनरावृत्ती झालेली आहे तिकीट वाटपाच्या दृष्टिकोनातून. जे 91 ला झालं तेच आज घडतंय. त्यामुळे विखे पाटील डावलले गेले होते, आजही डावलले गेलेत. पण ही तिकीट वाटपाची जरी 91 ची पुनरावृत्ती झाली असेल तर निकालाची मात्र 99 ची पुनरावृत्ती आमचे कार्यकर्ते करतील, हे मी त्यांना आवर्जून सांगतो. आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे अतिशय दुर्दैवी होतं. 91 त्यांचा आम्ही पराभव केला, त्या आघाडीचे आणि वेगवेगळे विधानं त्यांनी केली. खरं म्हणजे मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी एक आघाडीचा धर्म पाळतो आणि आज 91च्या घटनेनंतर आज ती हयात नाहीये, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरं प्रश्न आहे. परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.